लगेचच लोकांनी चर्चा करायला सुरुवात केली की रितेश देशमुखचा लुक कसा वाटला ते की कुठलाही चित्रपट जेव्हा निर्माण होत असतो तेव्हा त्याला राजकीय दृष्टिकोन दिला जाऊ नये. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या प्रत्येकाच्या मनातलं श्रद्धास्थान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक चित्रपट येत आहेत आणि त्यातल्याच एका बहुचर्चित चित्रपटाबद्दल, आगामी चित्रपटाबद्दल आज आपल्याला बोलायचंय. राजा शिवाजी हा बहुचर्चित चित्रपट 1 मे 2026 रोजी प्रदर्शित होतोय आणि त्याचा फर्स्ट लुक जो रिलीज झालेला आहे, फर्स्ट लुक रिलीज झाल्यापासून लगेचच लोकांनी चर्चा करायला सुरुवात केली की रितेश देशमुखचा लुक कसा वाटला. पण कमेंट करताना कसं असतं बघा, लोकांना भानच राहत नाही. लोक उगाचच त्याला काहीतरी राजकीय अँगल द्यायला लागतात. मला असं वाटतं की कुठलाही चित्रपट जेव्हा निर्माण होत असतो तेव्हा त्याला राजकीय दृष्टिकोन दिला जाऊ नये. तर रितेश देशमुख यांचा लुक तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुम्ही बोलू शकता, पण त्यामध्ये उगाचच राजकारण आणू नये असं मला तरी व्यक्तिगतरित्या वाटतं. त्या चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. फर्स्ट लुक कमाल झालेला आहे. रितेश देशमुख लिखित दिग्दर्शित हा चित्रपट आहे, जो मुख्य म्हणजे विविध भाषांमध्ये निर्माण झालेला आहे. मराठी, हिंदी आणि तेलुगू या भाषांमध्ये हा चित्रपट 1 मे महाराष्ट्र दिनी रिलीज होतोय, प्रदर्शित होतोय. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि या चित्रपटामध्ये कलाकारांची तगडी फौज आहे. कॉस्ट्युम्स वरती प्रचंड मेहनत घेतलेली दिसते आपल्याला. त्याचप्रमाणे ऍक्शन सिक्वेन्स सुद्धा उत्तम दिसतात आणि जेनिलिया देशमुख सुद्धा आपल्याला या चित्रपटातनं दिसतात. महेश मांजरेकर, बोमन इराणी, विद्या बालन, संजय दत्त अशी भली मोठी फौज या चित्रपटात आहे. आणि मुख्य म्हणजे या चित्रपटाची जमेची बाजू मला अशी वाटते, कथा तर उत्तम असणारच, पण संगीत. या चित्रपटाचं ट्रेलर बघताना कुठेतरी माझ्याही मनात छावा आणि राजा शिवाजी अशी तुलना मी सुद्धा कुठेतरी केली होती. पण छावा चित्रपटामध्ये जे आपण म्हटलं होतं की अरे तो जो मराठी टच आहे तो मिस होतोय की काय, पण इथे तो मिस होत नाहीये, कारण राजा शिवाजी या चित्रपटाचं संगीत अजय अतुल यांनी दिलेलं आहे. आणि संगीतकार अजय अतुल म्हटल्यानंतर ती मराठी संस्कृती, तो मराठी टच, तो मराठी स्पर्श सगळं सगळं आपल्याला जाणवत आहे. राजा शिवाजी या आगामी चित्रपटातनं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातलं कोणतं कथानक बघायला मिळणार आहे याची उत्सुकता असणारच आहे. कुठले प्रसंग बघायला मिळणार आहेत, मुख्य म्हणजे अभिषेक बच्चन सुद्धा या चित्रपटात आहे. बघूया या चित्रपटाला कसं यश मिळतंय ते. आणि मुख्य म्हणजे प्रत्येक जण उत्सुक आहे की महाराष्ट्र दिनी हा राजा शिवाजी चित्रपट प्रदर्शित होतोय आणि तो आम्ही बघायला जाणार. बघूया काय घडतंय ते.